आणि भाजप पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेतल्या नाराजांनीही आंदोलन पुकारलं। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर इच्छुकांनी आंदोलन केलंय। आंदोलनादरम्यान शारदाबाई या आंदोलक महिलेला भोवळ आली। भोवळ आलेली महिला मंत्री संजय शिरसाट यांची काकू असल्याचा दावा केला जातो। शांत हो ना, थोडं शांत हो ना, आहे ना ढकलू नको ना। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। कृष्णा, आपण भाजपच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहिला, उद्रेक पाहिला, आता शिंदेंच्या शिवसेनेत सुद्धा अशाच प्रकारे इच्छुक आंदोलन करतायत। नेमकं काय घडलंय, काय म्हणणं आहे या सगळ्यांचं? नाही, हा सदरील व्हिडिओ एका महिलेचा आहे। कालच्या आंदोलनाचा हा व्हिडिओ आहे। मात्र यातली विशेष बाब अशी आहे की ही सदरील सोयीनाम्या उमेदवार आणि तिंजेघाट यांच्या घरासमोर आंदोलन करत होती आणि शेवटी लक्षात आलं की या महिला ज्या आहेत ते संजय शिरसाट यांच्याच नातेवाईक निघाल्या आणि त्यामुळे नातेवाईकच एका उमेदवारासाठी पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करताना या ठिकाणी पाहायला मिळाल्यात आणि सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। त्याचं कारणही तसंच आहे, कारण की चक्कर आल्याचा हा व्हिडिओ आहे आणि यावर अनेक प्रतिक्रिया देखील उमटत आहेत। मात्र यातील विशेष बाब म्हणजे ज्यांच्या घरासमोर हे आंदोलन केलं त्यांच्याच नातेवाईक असलेल्या महिलांनी केलेलं आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि आज सगळ्या संदर्भात मंत्री संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले तेही पाहूया। माझ्या घरासमोर झालं आंदोलन, झालं ना, मी त्या महिलेला घरात घेतलं, पाणी पाजलं, समजवलं आणि मला नंतर कळालं की माझे दुरून नातेवाईक लागते। तिनेच सांगितलं की मी तुमचे नातेवाईक लागते। नंतर त्यांना सगळ्याला समजवलं, नंतर हसून तिच्याबरोबर आमचे सगळ्यांचे फोटो सेशन सुद्धा झालं। कार्यकर्त्याला समजवलं पाहिजे, तुमची अडचण सुद्धा त्यांच्या लक्षात आणली पाहिजे, हेच तर निवडणुकीचं तंत्र असतं ना। मुंबईच्या प्रचाराला ठाकरेंबरोबर 4 जानेवारीला सुरुवात करणाऱ्या संयुक्त जाहीरनामा, संयुक्त सभा आणि मुंबई आमची असं ते सगळं टॅगलाईन आहे, तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या एक सभेचा एक वेगळा पॅटर्न असतो, एक जाहीर मोठी प्रचंड जाहीर सभा घेणे। मुंबई महापालिकेच्या